ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एकदा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन भरलं होतं खाण्याच्या पदार्थांचं, आणि तिथे वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थांचे स्टॉल लागले होते. एके ठिकाणी सॅलडचा स्टॉल लागला होता, तर एके ठिकाणी कोल्ड्रिंकचा स्टॉल लागला होता, एका ठिकाणी पॅक फूडचा स्टॉल लागला होता. अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉल लागले होते. आणि त्यातच एकाने चहाचा पण स्टॉल लावला होता. ऑलमोस्ट 2-3 तास निघून गेले होते, तरीही चहाच्या स्टॉलवर कोणीच आलं नाही टेस्ट करायला. तो चहाचा जो मालक होता तो विचार करायला लागला, अरे एवढा वेळ झाला तरीही कोणीच आलं नाही माझ्या स्टॉलवर, आता काय करू मी? असा विचार करून लोक कुठे गेली आहेत हे बघायला तो स्टॉलच्या बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्याला दिसलं की जास्तीत जास्त लोक ही कोल्ड्रिंकच्या स्टॉलकडे गेली आहेत. आणि तेव्हा त्याला रिअलाइज झालं, अरे आता समर सीझन आहे, उन्हाळा, एवढ्या तापलेल्या उन्हात माझी चहा कोण कसं प्यायला येणार? झाला ना प्रॉब्लेम, पडला ना संकटात. मग काय करणार? मग तो विचार करायला लागला, आता काय करू मी? कोणीतरी माझा चहा प्यायला यायला पाहिजे ना. आणि मग त्याला एक आयडिया आली. त्याने चहाचा कप घेतला, त्यात थोडी साखर टाकली आणि एक बर्फ टाकला आणि लोकांना ऑफर केला. लोक ते टेस्ट करायला पण आली. आणि तुम्हाला माहितीये, त्यांना तो चहा खूप आवडायला पण लागला. आणि अशाच प्रकारे आईस टीचा जन्म झाला. इंटरेस्टिंग आहे ना? प्रत्येक संकट हे वाईटच असतं असं नाही. तर ऍक्च्युली जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आपण विचार करायला लागतो. ते संकट म्हणजेच एक संधी आहे काहीतरी चांगलं करून दाखवण्याची, असा विचार केला पाहिजे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आईस टी. बघा, आकाशात इंद्रधनुष्य कधी दिसतं, रेनबो कधी दिसतो आपल्याला? फक्त पाणी असतं तेव्हा. त्या पाण्याला हीटची, गरमीची आवश्यकता असते, तर ते इंद्रधनुष्य दिसतं. आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत असतात. त्यामुळे वाईट गोष्टींकडे बघून रडत नाही बसायचं. खर तर वाईट गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण विचार करायला लागतो त्याबद्दल. प्रत्येक संकट हे आपल्यासाठी एक संधी घेऊन येतं, असा विचार करा आणि पुढे चला.